नमस्कार मित्रमैत्रिणींनो, महाशिवपुराणानुसार संकष्टी चतुर्थीचे 16 तोडगे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीसमोर 2 सुपारी आणि 2 वेलची ठेवून त्याची पूजा करा. या उपायाने विघ्नहर्ता गणपती प्रसन्न होतो, भक्तांच्या जीवनातील अडथळे दूर करतात. नंबर 2. गणपती प्रत्येक रूपात सर्व दिशांमध्ये रक्षा करतात. आपल्याला वास्तुदेवाला प्रसन्न करायचे असेल तर गणपतीचे पूजन अत्यंत शुभ फल देतं. गणपतीची आराधना केल्याशिवाय वास्तुदेवाला संतुष्ट करणे अशक्य आहे. गणपतीची आराधना केल्याने वास्तुदोष नाहीसे होतात. नंबर 3. घराच्या मुख्य दारावर गणपतीचा फोटो किंवा मूर्ती असल्यास दुसऱ्या बाजूला त्याच जागी गणपतीचा फोटो असेल आणि दोघांची पाठ मिळत असेल तर वास्तुदोष नाहीसा होतो. नंबर 4. घरात बसलेले गणपती आणि कार्यस्थळी उभे असलेले गणपती असावे. उभे असलेल्या गणपतीचे पाय जमिनीला स्पर्श करत असावे. याने कार्यात स्थिरता येते. नंबर 5. घरात किंवा कार्यस्थळी कोणत्याही भागात गणपतीची मूर्ती किंवा फोटो लावू शकता. नंबर 6. केवळ गणपतीचे मुख दक्षिण दिशेकडे नसावे. नंबर 7. सुख, शांती आणि समृद्धी इच्छित असल्यास पांढऱ्या रंगाची विनायकाची मूर्ती किंवा चित्र लावले पाहिजे. नंबर 8. सर्व मंगल कामना हेतू शेंदुरी रंगाच्या गणपतीची आराधना योग्य ठरेल. नंबर 9. तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल तर ही समस्या दूर करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लाल रंगाचे कापड घेऊन त्यात श्रीयंत्र आणि मध्ये सुपारी ठेवावी. त्यानंतर गणपतीची पूजा करून हे श्रीयंत्र आणि सुपारी लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा. या उपायाने संपत्तीत वाढ होते. नंबर 10. तुम्हाला जर कोणत्याही कामात यश मिळत नसेल किंवा अडचणी निर्माण होत असतील तर बुधवारी कोणत्याही गणपती मंदिरात जाऊन गणपतीला लाल फूल, दुर्वा आणि मोदक अर्पण करावे. दरम्यान गणपतीकडे कार्यात सफलता मिळावी अशी प्रार्थना करावी. हा उपाय केल्याने तुमची मनोकामना पूर्ण होईल. नंबर 11. व्यवसाय किंवा करिअरमध्ये कोणत्याही प्रकारची प्रगती होत नसेल तर तुम्ही बुधवारचे व्रत केले पाहिजे. बुधवारच्या व्रतासोबत बुध ग्रहाच्या बीज मंत्राचा देखील जप करावा. कुंडलीतील बुध मजबूत होताच तुम्हाला करिअरमध्ये यश मिळेल. नंबर 12. बुधवारी पैशांची बचत केली पाहिजे. शेअर मार्केटशी संबंधित लोकांना या दिवशी लाभ होण्याची शक्यता असते. त्यामुळे बुधवारच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नका. तसेच या दिवशी पैशाची बचत केली पाहिजे. नंबर 13. आर्थिक आणि शारीरिक कष्टापासून मुक्ती मिळवण्यासाठी बुधवारी दुर्गा माताची पूजा केली पाहिजे. यासह गायला हिरवा चारा खाऊ घालावा. तसेच मुंगाचे दान करावे. नंबर 14. मनोकामना पूर्तीसाठी बुधवारी गणपती किंवा दुर्गादेवीच्या मंत्राचा जप करावा. मंत्र जप करताना योग्य उच्चार करावा. नंबर 15. गणपती बाप्पाला शेंदूर प्रिय आहे. त्यामुळे बुधवारी पूजा करताना गणपतीला शेंदूरचा तिलक लावावा आणि स्वतः देखील कपाळाला तिलक लावावा. असे केल्याने तुमच्या आनंद आणि सौभाग्यात वृद्धी होईल. नंबर 16. तुम्ही मानसिक तणावाने त्रस्त असाल तर बुधवारी पूजेच्या वेळी गणपतीला शमीची पाने अर्पण करावे. असे केल्याने तुमचे दुःख दूर होण्यास मदत होईल. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आजची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.